नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराईक चॅनलमध्ये आपल्या सगळ्याचं मनपूर्वक स्वागत आहे. दिवसाची सुरुवात जर उत्तम, चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याने झाली तर पूर्ण दिवस उत्साहात जातो, नाही का? म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारा, पोटभरीचा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता नाश्ता. होय, तो म्हणजे आपला पारंपरिक आणि चटकदार आलू मटर पोहा. हा पोहा बनवायला जेवढा सोपा तेवढाच चवीला अप्रतिम लागतो. तर चला वेळ न घालवता बघूया यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि याची कृती काय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या झटपट रेसिपीला जास्त काही टाईम लागत नाही आणि ही लवकर होणारी डिश आहे. तर इकडे आपण घेतलेला आहे कढीपत्ता, सौंफ घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, राई घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत आणि वाटाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर असा हा वाटाणे आणि बटाट्याचा पोहे आपण बनवणार आहेत, तर आपल्याला बटाटे पण लागणार आहेत. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे सर्वात आपलं मेन इन्ग्रेडियंट्स 250 ग्रॅम पोहे. हे जाड पोहे घेतलेले आहेत, ते आपण पाण्यामध्ये भिजत घातलेले 2 ते 3 तास. इकडे बटाटे आपण 2 कापून घेतलेले आहेत, मस्त बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर कोथिंबीर आहे. तर हे पोहे तुम्ही बघू शकता आपले चांगले मॉइस्ट पकडलेले आहे, त्यांनी पाणी शोषलेलं आहे, मस्त मऊ झालेले आहेत. आता चला सुरुवात करूया. 2 चमचे तेलामध्ये आपण टाकलेले आहे शेंगदाणे आपण चांगले फ्राय करून घ्यायचे पहिले आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे वाटाणे. तर हे सेपरेटली आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण पोहे याच्यामध्ये डायरेक्ट नाही टाकणार आहोत. तर फटाफटमध्ये हे आपण सेपरेटली फ्राय करून घ्यायचे म्हणजे एकाच भांड्यामध्ये. तर हे साईडला आपण काढून घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण एका भांड्यामध्ये आता सेपरेटली साईडला काढून घ्यायचं आहे. वाटाणे आणि शेंगदाणे मस्त फ्राय झालेले आहेत आणि कोणाकोणाला मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी पोहे आवडतात त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. तर आजचं काहीतरी वेगळं आपण बनवणार आहे, वाटाणा बटाटा पोहे. तर त्यासाठीच आपण ही प्रिपरेशन करत आहोत. तर आपण इकडे ॲड केलेलं आहे थोडंसं तेलामध्ये जिरे ॲड केलेले आहेत, कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि कांदा ॲड केलेला आहे. तर कांद्याचं सेम रूल वापरायचा आहे, चांगला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे कांदा आपल्याला. इकडे कांदा काही जास्त बारीक कापायचा नाही, मोठा शेपमध्ये कांदा ठेवायचा आहे. ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ही डिश ट्राय करून बघा. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, हळद ॲड केलेली आहे. आता मस्तपैकी नाही मिक्स करून घ्यायचं. सकाळची वेळ आहे, भरपूर बिझी शेड्यूल असतं सकाळी लोकांचं, लहान मुलांचे डबे, कामावर जाणाऱ्या माणसांचे डबे. तर त्यासाठी आपल्याला ही सर्व गोष्टी फटाफट बनवायच्या असतात. तर त्यासाठी ज्या गृहिणी घराबाहेर कामाला जातात त्यांच्यासाठी ही परफेक्ट डिश आहे. तर त्यांनी ही डिश नेहमीच आपल्या म्हणजे बोलू शकतात ना की टू डू लिस्टमध्ये मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी ठेवू शकता. भरपूर युजफुल ऑप्शन आहे हा. तर आता इकडे आपण ॲड केलेले आहे बटाटे. कांदे चांगले ब्राऊन झाल्यावरती आपण इकडे ॲड केलेले आहे बटाटे चांगले आता मॉइस्ट होऊ द्यायचे. ओके. आणि हे चांगले मॉइस्ट झाल्यावरती मग तुम्ही दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता. 2 ते 3 मिनटं असेच आपण फ्राय करून घ्यायचे पटेटोज. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, सुगंध पण भरपूर छान येत आहे. तर बघा हे 2 ते 3 मिनटं झाल्यावर चांगला मॉइस्ट झालेला आहे, सगळं एकजीव झालेलं आहे. जिरे, कांदा, कढीपत्ता, बटाटे हे सगळे एकजीव झालेले आहे. थोडीशी हळद राहिलेली ती आपण ॲड केलेली आहे बस. तर हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर भरपूर भन्नाट सुगंध सुटलेला आहे. तर ही काहीतरी वेगळी पद्धत आपण करत आहोत आणि ही आम्ही भरपूर वर्षापासून पद्धत म्हणजे पोहे बनवण्याची वापरत आहोत. तर म्हणून असं वाटलं की ही तुमच्याबरोबर पण शेअर करूया. त्याच्यानंतर आपण 2 मिनटं झाल्यावरती आपण टाकलेले आहे पोहे. एक सिम्पल लॉजिक आहे. पोहे सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आहे एकदम हाय ठेवायची नाही आहे, मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला जेव्हा आपण पोहे ठेवतो. ओके. तर हे आपण मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे शेंगदाणे आणि वाटाणे. तर हे शेंगदाणे वाटाणे चांगले आता मिक्स करून घ्यायचे पोह्यांमध्ये. मला तर आता भरपूर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता मी तर चहा आणि पोहे तर घेऊनच बसणार आहे. तर कोणाकोणाला पोहे आवडतात त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका इकडे. तर चांगले आता हे एकजीव करून घ्यायचे. शेंगदाणे, पोहे सगळ्या गोष्टी मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. बटाटा, कांदा, बोलता बोलता माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. इकडे आपण थोडी साखर ॲड केलेली आहे आणि ज्या लोकांना गोड आवडत नाही ते त्यांनी नाही ॲड केली तरी चालेल, परंतु मला हे आवडतं असं टेस्ट, थोडंसं तिखट आणि थोडंसं स्वीट. मस्त असं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे जाड पोहे आपण घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण हे साईडला काढून घेतलेले आहे. फक्त 10 ते 15 मिनटात झालेले पोहे आहेत
साईडला काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण गार्निश करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण कढीपत्ता वापरलेला आहे. ही बघा आपण साईड डिशमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत. बटाटा एकदम प्रॉपरली शिजलेला आहे, वाटाणा फ्राय झालेला आहे, शेंगदाणे फ्राय झालेले आहेत, कांदा पण बघू शकता ब्राऊन झालेला आहे आणि पोहे पण एकदम मॉइस्ट झालेले आहेत. सकाळचा नाश्ता एकदम झणझणीत भन्नाट झालेला आहे. तर ही डिश प्रत्येकाच्या घरी बनतच असते, परंतु ही जी डिश बनवलेली आहे ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही पण ही या पद्धतीने जर बनवला तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल आणि तुम्हालाही शाबासकी भेटेल. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज 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 सर, हंबल रिक्वेस्ट यू ऑल, मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कंप्लीट बघत जा. तुमचा सपोर्ट या चॅनलला, आणि वन्स अगेन आय एम रिपीटिंग दिस, तुमचा सपोर्ट या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर नक्की ही डिश ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.